नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी? काय या 24 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे? काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात वाडी वस्तीवर आणि शेत शिवारामध्ये त्या 72 तासांमध्ये होणार या ठिकाणी अतिवृष्टी? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या 24 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी? आणि या 24 जिल्ह्यांमध्ये काय आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे? काय आमच्या तालुक्याचा, गावखेड्याचा, शेतशिवाराचा समावेश आहे? या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या 24 जिल्ह्यात होणार या ठिकाणी अतिवृष्टी? तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे तो तीव्र होत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गुजरातच्या किनारपट्टीपासून खाली केरळच्या किनारपट्टीपर्यंत एक समांतर अशी त्या ठिकाणी लाईन तयार झाली आहे, जी बंगालच्या उपसागरातील असणाऱ्या संपूर्ण ढगांना स्वतःकडे खेचत आहे। आणि यामुळे मित्रांनो, येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या संपूर्ण विभागांमध्ये पावसाचा जोर आणि पावसाची शक्यता दिसत आहे। अशा परिस्थितीमध्ये मग कोणत्या 24 जिल्ह्यात येत्या 72 तासांमध्ये होणार अतिवृष्टी तुम्हाला एक एक करून या ठिकाणी समजावून सांगतो। याचा सर्वात जास्त जो फटका बसणार आहे तो कोकणाला। अगोदरच तिथं पाऊस आहे आणि आणखीन पावसाचा जोर वाढणार। खास करून कोकणातील असणाऱ्या 7 पैकी 5 जिल्ह्यांना याचा सर्वात जास्त फटका बसू शकतो। यामध्ये क्रमांक 1 ला सिंधुदुर्ग, क्रमांक 2 ला रत्नागिरी, क्रमांक 3 ला रायगड, क्रमांक 4 ठाणे आणि क्रमांक 5 पालघर। या 5ही जिल्ह्यात आपल्याला येत्या 72 तासात ठिकठिकाणी अतिवृष्टीची नोंद होताना दिसणार आहे। राहिला मुंबई शहर, मुंबई उपनगराचा प्रश्न। इथं मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे। अतिवृष्टी शक्यता फार कमी ठिकाणी आहे। त्यानंतर आपण विदर्भाचा विचार केला, कोकणातील 5 जिल्हे, विदर्भातील 11 जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, म्हणजे सर्व जिल्ह्यात। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती याच्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसू शकतो। आणि बाकी मग राहिलेला अकोला, वाशिम आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांमध्ये मात्र आपल्याला पाऊस हा मध्यम ते जोरदार आणि कुठे कुठे अतिवृष्टी होताना दिसणार आहे। म्हणजे हे 11 आणि ते 5 किती झाले? 16 जिल्हे। आता त्यानंतर जर बघितलं तर खानदेशामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे या 3 पैकी जळगावमध्ये आपल्याला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। म्हणजे इथं एकूण किती झाले? 17 जिल्हे हे झाले। यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील जे 8 जिल्हे आहेत याच्यामध्ये फक्त परभणी आणि नांदेडमध्ये अतिवृष्टी होऊ शकते।
बाकी 6 जिल्हे जे छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि बीड इथं तुम्हाला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे. म्हणजे आतापर्यंत 11 आणि 5 16, 16 आणि 1 17 आणि 2 19 झाले. जे 5 जिल्हे ते मध्य महाराष्ट्रातले, त्यातल्या नंबर 1 पुण्याचा घाटमाथ्याचा एरिया, त्यानंतर साताऱ्याचा घाटमाथ्याचा एरिया, कोल्हापूरचा बहुतांश भाग आणि नगरचा घाटमाथ्याचा एरिया, नाशिकचा घाटमाथ्याचा एरिया. म्हणजे नगर नाशिक हे 2, पुणे सातारा आणि कोल्हापूर हे 3, 3 आणि 2 5, 19 आणि 5 24 जिल्हे. या 24 जिल्ह्यांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी जो आहे तो मध्यम ते जोरदार आणि जोरदार ते अतिजोर म्हणजे अतिवृष्टीचा इशारा आहे. उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे. म्हणून लक्षात घ्या, स्वतःची काळजी घ्या, गुराढोरांचीही काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही, म्हणून जीवाला जपून शेतातील कामं करा, एवढीच आपणास नम्र विनंती. तर मित्रांनो, ही होती हवामान खात्याची अपडेट आणि ही अपडेट तुम्हाला कशी वाटली, तुमच्याकडे पाऊस कसा आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.